Hi, this is Shirish Kulkarni. I'm founder and CEO of Throat Consultech. I've been running this company for 5 years and helping small and medium businesses to grow. And under this initiative called as Hatke, we're talking to various personalities, leaders, individuals who contributed in a different way, and also exploring different professions. Today, we are going to actually going to explore a completely different type of exploration, type of a business or a profession in which this individual uses the skills of oratory skills, ability to connect to the people, and send that positive message. And I would like to welcome RJ Bandya from Thank you. Big FM on this show. Thank you. गुड. बंड्या, सुरुवात करताना आता मी बंड्या म्हणणार आहे डायरेक्टली, कारण तुझं नाव ते बंड्या आहे. तेच आहे. सो राईट, तर बंड्या हे नाव कुठून आलं असा प्रश्न मला पडतो. बंड्या हे नाव कुठून आलं तर याची स्टोरी मी बऱ्याच वेळा सांगितलेली. म्हणजे ज्यावेळी काही कार्यक्रमांमध्ये मी जातो त्यावेळी मला नेहमी विचारतात की बंड्या हे काय नाव. म्हणजे रेडिओ जॉकी तसं ग्लॅमरस प्रोफेशन आहे. लोक तुम्हाला भेटतात, बोलतात. पूर्वी सह्या घ्यायचे, आता फोटोज घेतात. फोटोज नंतर सेल्फीचा जमाना आला आणि थोडंसं ग्लॅमरस प्रोफेशन आहे. आणि या ग्लॅमरस प्रोफेशन मध्ये बऱ्याचदा ज्यावेळी लोक येतात तेव्हा त्यांची ओरिजिनल नावं मागे पडतात आणि ते काहीतरी वेगळं छान नाव घेतात. पण मी माझं एक छान नाव बाजूला ठेवून बंड्या हे नाव का घेतलं तर मी असं सांगेन की बंड्या हे नाव मी घेतलं नाही, खरं तर ते मला देण्यात आलं. त्याचा एक छोटासा किस्सा आहे. अगदी किस्सा सांगतो त्यावेळी तो मी खूपच रंगवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण मुळातच या नावानं मला इतकं प्रेम मिळालेलं आहे. मी ज्यावेळी पहिल्यांदा रेडिओ जॉकी म्हणून सिलेक्ट झालो त्यावेळी त्या रेडिओचा फॉर्मॅट म्हणा किंवा त्यांची पॉलिसी म्हणा की रेडिओवरती जाताना तुम्ही तुमच्या ओरिजिनल नावानं जायचं नाही. त्यांची पॉलिसी अशी होती की तुम्ही तुमच्या आतमध्ये कुठली व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचं काय नाव असू शकतं त्या नावानं तुम्ही रेडिओवरती जायचं. म्हणजे उदाहरणार्थ मी सतत प्रेमाच्या किंवा गोड गुलाबी गप्पा करत असेल तर माझ्यामध्ये तो लव का किडा वगैरे प्रकार आहे. मग त्या लव का किड्याला साजेलचं नाव कुठलं असेल तर ते द्यायचं. किंवा मी खूप शांत आहे, संयमी आहे, आरामात सगळं बोलणार आहे तर अशा व्यक्तीला कुठलं नाव असू शकतं. उदाहरणार्थ आपण सुशांत असं नाव घेऊया किंवा प्रशांत असं नाव घेऊया. तर माझं बंड्या हे नाव कसं आलं त्याची गंमत आहे. आपल्या आतमध्ये लपलेला माणूस त्याच वेळी बाहेर येऊ शकतो ज्यावेळी आपण रुटीन गोष्टी करत नाही, त्याच्या पलीकडे आपल्याला काही गोष्टी करायला लावल्या तर. म्हणजे उदाहरणार्थ मला 3 वेगळ्या प्रकारचे टास्क त्यावेळी देण्यात आले होते. आता ते टास्क मी खूप वेळा सांगितलेले आहेत, पण असे 3 असे टास्क होते की जो मी मुळात नाहीये. मला आधी काय म्हणू शकतो आपण लेडीज नृत्य म्हणजे डान्स केला. म्हणजे आता मी पुरुष आहे पण मग मी महिलांचा डान्स कसा करू शकतो तो मी करून दाखवला आणि तो अगदी बिनदिक्कतपणे करून दाखवला. त्यानंतर मला सांगितलं की तू पुरुषच नाहीयेस पण तू पुरुष आहेस. म्हणजे तुला तुझं जे प्रेम आहे ते एका पुरुषावरतीच आहे. तू पुरुष असूनही आणि तुला त्याच्याशी लग्न करायचंय आणि त्यानं तुला प्रपोज केलं तर तू ते ऍक्सेप्ट कसं करशील. म्हणलं एवढं सोपं आहे, कारण मी नाटकाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ते पटकन मी इम्प्रोव्हाइज केला आणि तो ऍक्ट करून दाखवला. त्यानंतर त्यांनी मला आहे ना सांगितलं की तुझ्या शहराबद्दल तू बोल. तर माझं मूळ गाव नाशिक आहे आणि मग मी तिथे थोडीशी माती खाल्ली. मी त्यांना म्हटलं की कुठल्या भाषेत बोलू, तर ते म्हणाले आधी तू मराठीत बोल. मग मी मराठीमध्ये सुरू झालो. आता मराठी मातृभाषा आहे, मराठीवरती माझं प्रेम आहे, आता मी मराठीतच बोलतोय. शिरीषजी मी तुम्हाला म्हणालो की प्लीज मला सगळे प्रश्न मराठीत विचार, कारण हिंदी आणि इंग्लिशमध्ये माझा हात अत्यंत तंग आहे. तर मग मी मराठीमध्ये सुरू झालो. तर मराठीमध्ये बोलतो तर त्यांनी मला हिंदीमध्ये स्विच करायला लावलं. आता बोलता बोलता आम्ही पण बऱ्याचदा हिंदी में स्विच हो जाते हम लोग, तर त्यांनी हिंदीमध्ये स्विच करायला लावलं. तर मी सुरुवात मराठीत केली की श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये त्यांनी कट केला आणि म्हणाले की आता हिंदीमध्ये सुरू. तो मी म्हणालो की हमारे इधर पंचवटी एरिया है और उधर ऐसा कहा जाता है की प्रभू श्री रामचंद्र रहते थे. सो ते म्हणाले इंग्लिश मध्ये अँड देर इज वन कुटी अँड इन दॅट कुटी वो रहते थे, ते राहत होते. आता ही सगळी गंमत इथे बघा, तुमच्या आपलं कॅरेक्टर बाहेर काढायचंय. तर त्यांच्या हे लक्षात आलं की गोष्टीला भिडतो पण कुठेतरी मनामध्ये
छोटासा डर इसके मन में होता है, याच्या मनामध्ये छोटीशी भीती असते, म्हणजे हा तो मुलगा आहे जो मुलगा आईला तर खूप त्रास देईल. हा आई झोपलेली असताना लाडवाच्या डब्याला काढण्यासाठी पातेल्यावर पातेलं ठेवून त्यातनं लाडवाचे डबे घेईल, बाहेर खेळत असताना बाबांची गाडी दिसली तर घरात येऊन पटकन अभ्यासाला बसेल. आणि हा एक टिपिकल महाराष्ट्रीय मुलगा आहे, थोडासा बंड वृत्तीचा आहे पण टिपिकल महाराष्ट्रीय आहे. आणि टिपिकल महाराष्ट्रीय मुलगा प्रत्येक घरामध्ये जो आढळतो, जो बंड असतो, जो थोडासा गुंड असतो, जो थोडासा खोडकर असतो, जो थोडासा नॉटी असतो, त्याला आपण प्रेमानं बंड्या असं म्हणतो. आणि म्हणून ते नाव बंड्या असं माझं पडलेलं आहे. आणि मग तेव्हा मी ते बंड्या नाव घेतलं आणि माझी टॅगलाईन होती ब्ला ब्ला ब्ला, रेडिओवर तुम्ही मला ऐकत आहात, माझं नाव आहे तुमचाच एक नंबर बंड्या, बचके रहना उडविल सगळ्यांच्या दांड्या. त्याच्यानंतर मग मी पुढच्या रेडिओ स्टेशनला गेलो, त्याचा ब्रँड माझ्या नावाला जोडला गेला. त्याच्यानंतर आणखीन एका रेडिओ स्टेशनला गेलो, त्याचं नाव आणि माझं नाव हे आम्ही जॉईन केलं. आता मी ज्या रेडिओ स्टेशनमध्ये काम करतो तिथे बिग बंड्या असं ते झालं. त्यामुळे बंड्या हे कॉमन राहिलं. मुळात काय माहितीये शिरीषजी, या नावाची जादू अशी आहे की प्रत्येक महाराष्ट्रीय कुटुंबात जन्मलेला जो मुलगा किंवा मुलगी आहे त्याला आई बाबा लहानपणी बंड्या असं म्हणतात. आमचा हा फार बंड आहे, आमची ही फार बंड आहे. सो बंड्या हे नाव नाहीये, बंड्या ही वृत्ती आहे जी माझ्या आतमध्ये आहे आणि ती आतली वृत्ती नावातनं बाहेर यावी असा माझा प्रयत्न आहे. सुंदर सुंदर, अतिशय सुंदर सांगितलं. पण म्हणजे बंड्या हे बाय डिझाईन हटके, तो मनुष्य हटके असतो जो लॅटरल थिंक करतो, किंवा शुद्ध मराठीत म्हणायचं तर व्रात्यपणा, उचापती करणे, उद्योग करणे, याचे हे सगळे गुणधर्म असाच आहे. म्हणजे आता मला खात्री नाहीये की आता थोडासा आपल्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी लॅपटॉपवर तुम्हाला जॉईन करू शकलो नाही. मला खात्री नाहीये की अर्धा पाऊण तास जो मोबाईल मी स्टँडवर ठेवलाय आणि छान लावलाय त्याला चुकून माझा धक्का बिक्का लागेल आणि तो खाली बिली पडेल, काहीतरी अवघड होऊन जाईल, पाण्याची बाटलीच पडेल, का एखादा पेन खाली पडेल, काहीही सांगता येत नाही. आणि लहानपणापासून ही वृत्तीच अंगी आहे. फक्त त्यांनी ती बाहेर काढली आणि माझ्या एका मित्रानं मला बंड्या हे नाव दिलं आणि ते सगळ्यांना इतकं आवडलं कारण मी अगदी तसाच होतो. तेव्हा मी अगदी बारीक होतो, किडकिडीत होतो, शिडशिडीत होतो आणि तरी माझे उद्योग सुरू असायचे. आता मात्र मी चांगला गोलूमोलू झालोय. पण बंड्या हे नाव कुणालाही सूट होतं. आणि एक मला खात्रीनं सांगावं असं वाटतंय की प्रत्येकाच्या आयुष्यात बंड्या नावाचा एक मित्र असतोच. आणि त्यामुळे मला हे म्हणायला पण खूप छान वाटतं की मी तुमचा मित्र आहे, माझं नाव बंड्या आहे. रेडिओवरती कनेक्ट फार लवकर होत आहेत. सुंदर सुंदर. आता मी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे असतात, जे जॉकीज असतात, आपण हॉर्स जॉकी, रेस जॉकी म्हणतो, एमजे म्हणतो, डीजे म्हणतो, आरजे, हे काय प्रकरण काय? म्हणजे रेडिओ जॉकी म्हणजे असतं तरी काय, कशाची खातात ते? हे बघा, रेडिओ जॉकी म्हणजे जसं हॉर्स जॉकी जो घोड्याला चालवतो, डीजे म्हणजे डिस्क जॉकी जो डिस्क बरोबर खेळत असतो, एमजे म्हणजे म्युझिक जॉकी जो तुमच्याकरता म्युझिक चालवतो, आरजे म्हणजे रेडिओ जॉकी. काही नाही, आम्ही कशाशी खात नाही. एक सिंपल अशी आमची एक जमात आहे. जमातीमध्ये आम्ही रोज 4 ते 9 शो करतो. जनरली 7 ते 11, 11 ते 2, 2 ते 5, 5 ते 9, 4 ते 9 असे शोचे टायमिंग असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही गप्पा मारण्यासाठी येतो. मध्ये मध्ये म्युझिक तुमच्याकरता घेऊन येतो आणि त्या म्युझिकला कनेक्ट करणारं किंवा त्या म्युझिकला कनेक्ट करणारं नसलं तरी ते ऐकणाऱ्याच्या मनाला कसं कनेक्ट होईल, त्याला त्याच्यातनं काहीतरी फायदा होईल, काहीतरी आनंद मिळेल, तो क्षणभर त्याचा एखादा ताण विसरेल, हे जे काही आम्ही चालवतो आणि त्यातनं मी काही गाणी ऐकवतो रेडिओवरती, इतकं सोपं आहे रेडिओ जॉकी. 8-10 वर्षापूर्वी आरजे वगैरे असं घरात जरी सांगितलं की नातेवाईकांमध्ये सांगितलं की त्यांना कुठेतरी वाटायचं की बाकी मग पोटा म्हणण्यासाठी तुम्ही काय करता, असा प्रश्न सुद्धा मला विचारलेला आहे. आणि मग काय रे, तुम्ही तर 2-3 तास शो करतात, 4 तास शो करतात, मग इतर वेळी तुम्ही काय टाइमपास करतात किंवा इतर वेळी काय काम करतात? तर त्यांना मला हे सांगायचं आहे की हे पूर्ण वेळ असणारं काम आहे. एखादा इंजिनियर 8-10 तास त्याच्या फ्लोअरवरती काम करतो आयटीतला, किंवा एखादा बँकेतला कर्मचारी 8-10 तास बँकेमध्ये तो काम करतो. तसंच आम्ही रेडिओमध्ये जरी आम्ही 4 तासाचा किंवा 5 तासाचा शो करत असलो तरी मी 8-8, 9-9, 10-10 तास किंबहुना त्याहून अधिक आम्हाला काम करावं लागतं. आणि रेडिओ आम्ही चालवतो, रेडिओवरती लोकांना गाणी ऐकवतो, लोकांचं दुःख दूर करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, काही कॉन्टेस्ट मध्ये त्यांना प्राइजेस देतो. एवढं सोपं आहे हे रेडिओ. सुंदर, खूप सोप्या शब्दात सांगितलं. मला थोडंसं टेक्निकॅलिटीकडे जायचं नंतर, पण आता माझ्या डोक्यात प्रश्न असा येतो की आणि हा जरा थोडासा रिव्हर्स करायचा प्रश्न आहे की नॉर्मली रेडिओवरती बंड्या सगळ्यांची मी म्हणेन इंटरव्ह्यू घेताना दिसतो.
मी शब्द ते खेचणे वगैरे काही वापरलेलं नाहीये. नाही नाही तुम्ही बिंदास फिरकी घेतो, खेचतो, वेगळ्या कॉन्टेस्ट मध्ये लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणा काही हरकत नाही. पण आज आता शिरीष कुलकर्णी नावाच्या कोणाबरोबर तरी इंटरव्ह्यू देताना मनात कशी फिलिंग कशी आहे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, ज्यावेळी तुम्ही मला विचारलं, म्हणजे बेसिकली त्या दिवशी पण मी एका कार्यक्रमाचं शूटिंग करत होतो. लवकरच तो कार्यक्रम, म्हणजे आता जर दिवाळी नंतर जर हा व्हिडिओ लोकांनी पाहिला तर कदाचित त्यांना माझ्या आरजे पंड्या फेसबुक पेजवर कार्यक्रम पाहायला मिळेल. पण दिवाळी आधी जर जी लोक पाहतील त्यांना मला सांगायचं की दिवाळी पहाट एक उपक्रम आम्ही आणतोय डिजिटली. तर त्या प्रोग्रामच्या मी शूटिंग मध्ये होतो. त्या दिवशी मला तुम्हाला रिप्लाय करणं जमलं नाही. दुसऱ्या दिवशी पण शोच्या गडबडीत असताना तुमचा मला फोन आला, त्यामुळे मी त्यावेळी तुम्हाला सॉरी म्हणालो की मला तुम्हाला रिप्लाय करणं जमलं नाही. पण आपल्याला कोणीतरी आपल्या कामाबद्दल प्रश्न विचारते म्हटल्यानंतर माझ्यासाठी ते प्रश्न नसतात, त्या गप्प असतात. पण एक आहे इंटरव्ह्यू घेणं सोपं आहे शिरीषजी, इंटरव्ह्यू देणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. कारण प्रश्न कदाचित ठरलेले असू शकतात किंवा प्रश्न असतातच आपले ठरलेले, पण त्या प्रश्नांना समर्पक उत्तर देणं, त्या वेळी ते देणं, हे मात्र थोडंसं अवघड आहे. आणि मला हे पटतंय, कारण सध्या 8-9 महिन्याच्या काळामध्ये बऱ्याच झूम मध्ये किंवा बऱ्याच ऑनलाईन सेशन्स मध्ये जाण्याचा योग आला आणि तेव्हा कळलं, अरे आपण लोकांना प्रश्न विचारतो ते आपल्यासाठी सोपं आहे, पण उत्तर देणं मात्र अवघड आहे. त्यामुळे थोडासा नर्वस आहे, पण चला चलताय. आज माझी पाळी आहे. नाही मी म्हणेन की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तुम्ही जे मनापासून सांगितलं, दॅट इज टेबल्स कधी टर्न होतात म्हणतो ना आपण, या बाजूची त्या बाजूला जातो, त्या बाजूची या बाजूला येतो. त्यामुळे आय थिंक नर्वसनेस वगैरे काही नाही. तुम्ही फक्त नाही, पण हा योग जो आहे, हा योग आमच्या आयुष्यात फार कमी वेळा येतो. टेबल एक्सचेंज होणं हा योग फार कमी वेळा येतो, जो आज तुमच्यामुळे जुळून आलाय. तो मात्र मला भयंकर आनंद आहे की अशा प्रकारचं वेगळं प्रोफेशन उलगडून दाखवावं. तर आता थोडंसं प्रोफेशनच्या बाबतीत की आवाज की दुनिया, म्हणजे मीडिया इज ओनली साऊंड, व्हॉइस. तर ती मास्टर करण्यासाठी, आणि बंड्याचा आवाज हा टिपिकल आहे. मी हे पण बघत होतो, थोडंसं मला ते पण आवडेल की बंड्याचा आवाज आवडतो का, मग सगळ्यांना का आवडतो, मग त्यांनी काय केलंय, असे प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात आहेत. राईट. मी तुम्हाला खरं सांगू, कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचारा की त्याला असं वाटतं की तो खरंच खूप छान आणि सुंदर दिसतो. मुळातच आपण एखाद्याकडे कुठल्या नजरेतनं पाहतो त्यातनं त्याचं सौंदर्य दिसतं. म्हणजे फार मोठी गोष्ट वगैरे सांगत नाही. एखाद्या गोष्टीला बरं किंवा वाईट आपले विचार ठरवत असतात. सो माझ्या आवाजाचं तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं की माझा आवाज अजून चांगला असता तर फार बरं झालं असतं. कारण एकतर हे ऑनेस्टली सांगायचं तर पोटा पाण्याचं साधन आहे. त्यामुळे ते जेवढं छान असेल किंवा जेवढं छान होत राहील तर ही अपेक्षा निश्चितच असणार. म्हणजे आवाज छान असेल, आणखीन चांगला असेल, आणखीन कनेक्ट होणारा असेल, आणखीन लोकांना हवंसं वाटेल, तर मला थोडीशी निश्चित त्याच्यामध्ये मदत होईल. पण आवाजाच्या बाबतीत तुम्हाला म्हणायचं, जसं तुम्ही आवाज की दुनिया म्हणाले, तर मला सांगायला आवडेल की ज्याला मी रेडिओमध्ये आयडल मानतो, किंवा रेडिओ जेव्हा मी सुरुवातीला आलो त्याच्या आधी ज्यांचं रेडिओमध्ये नाव होतं, त्यापैकी काही लोकांचे इंटरव्ह्यूज तेव्हा माझ्या त्या कच्च्या मनावरती कोरले गेले. तर त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं होतं की तुमचा आवाज फारच उत्तम असणं वगैरे गरजेचं नाही. तुमची भाषा जी आहे ती खूपच छान असणं वगैरे गरजेचं नाही. तर नेमकं काय गरजेचं आहे, तुम्ही जे बोलतात ते समोरच्याला भिडतंय का, तो त्याचा फोन उचलून तुम्हाला फोन करण्याची इच्छा मनातनं त्याच्या बाहेर येतेय का, ते जास्त महत्वाचं. म्हणजे शिरीषजी, उद्या एखादा खराब आवाजाचा, म्हणजे अगदीच घोगऱ्या बिगऱ्या आवाजाचा तुमचा एखादा मित्र समजा असेल, तर तुम्ही त्याला टाळतात का हो? त्याशी तुम्ही बोलतातच ना. समजा एखादा गावाकडचा आपला भाऊ असेल किंवा गावाकडचा एखादा मित्र असेल आणि तो जर एकदम गावठी भाषेमध्ये वगैरे बोलत असेल तर त्याचा आपण फोन ठेवतो का? तुम्ही मला सांगा. बोलतो आपण. असं आपण करत नाही ना, आपण त्याशी बोलतो. सो तुम्ही कुठल्या भाषेत रेडिओवरती बोलताय हे तोपर्यंत महत्वाचं नाही जोपर्यंत व्याकरण पंडित तुम्हाला ऐकून फोन करून सांगत नाही की तू शुद्ध बोलतो की अशुद्ध बोलतो. बरोबर. पण मी जर लोकांना सांगतो की आपल्याकडे पुण्यात या ठिकाणी ट्रॅफिक आहे, पुण्यात या ठिकाणी अडचण आहे, किंवा पुण्यात या ठिकाणी आनंद आहे, आणि ते लोकांना पटते किंवा लोकांना आवडते किंवा लोकांना समजतंय, लोकांना भिडतंय, तर मग त्यासाठी भाषा किंवा त्यासाठी आवाज मॅटर करत नाही. पण बऱ्याचदा सिलेक्शनच्या वेळी, म्हणजे रेडिओ जॉकीच्या सिलेक्शनच्या वेळी तुमचा आवाज तसा तपासला जातो, नाही असं नाही, पण बऱ्याचदा आमचाही घसा बसतो आणि त्यावेळी आम्ही सांगतो की आमचा घसा बसलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल माझा आवाज मला आवडतो का, त्याची सुरुवातच तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देताना केलंय.
की त्याच्यामध्ये दिवसेंदिवस आणखीन परफेक्शन यावं, किंवा जो आता आवाज आहे तोच आवाज किमान आयुष्यभर तरी राहावा जोपर्यंत मी रेडिओवरती शो करतोय. तसाचा प्रयत्न आहेच. सो बघूया काय होतंय. एक्सलंट एक्सलंट. ऍक्च्युली कसं होतं की तुमचा आवाजच पोचतो आणि आवाजच जो मनात किंवा हृदयापर्यंत पोचला, ती जी हाक आहे ती जर तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला, आय थिंक दॅट इज द सक्सेस. आवाज कसा आहे, कोण बोलतंय, कसं बोलतंय, हेल्प करून बोलतंय का नाही, कुठल्या भाषेत बोलतंय हे पण. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे रेडिओ जॉकीज मला आवडतात ना, मग ते महाराष्ट्रभरातले देशभरातले कोणी असू दे, तर रेडिओसाठी त्यांचा आवाज बनलेलाच नाहीये. असेच रेडिओ जॉकी मला एक रेडिओ जॉकी म्हणून आवडतात. हो हो. हा, म्हणजे मी त्यांची नावं तर घेऊ शकणार नाही, पण मला इतर लोक म्हणतात नाही रे त्याचा आवाज काय बरोबर नाही. मे बी त्याचा आवाज बरोबर आहे किंवा नाही, त्याची शैली कदाचित त्यांना आवडत नसेल, त्याचं बोलणं कदाचित त्यांना आवडत नसेल म्हणून ते म्हणतात. पण शेवटी कसं आहे, आमचा सगळा विषय आवाजावरतीच येऊन थांबतो. त्यामुळे पटकन मार्क द्यायचे असतील ना तर आवाजालाच ते दिले जातात. त्यामुळे माझ्या मित्रांना ज्यावेळी मी बोलतो की अरे मला तो जॉक आवडतो बरं का, अरे तो फार भारी बोलतो बरं का, अरे तो खूप छान बोलतो, तर ते पटकन बोलतात की नाही त्याचा आवाज काय बरोबर नाही. कदाचित त्याचा आवाज चांगला असेलही, म्हणजे मला तर तो आवडतोच, पण त्याची शैली कदाचित त्यांना आवडत नसेल किंवा त्याचं बोलणं आवडत नसेल. पण प्रश्न शेवटी आवाजावर येऊन थांबतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा साबण आहे, तो साबण तुम्हाला दिवसभर खूप छान क्या कहते उसको ताजगी देने वाला है, लेकिन उसमें खुशबू है नहीं. पण आपल्यासाठी काय असतं, ते तुम्हाला उत्तम त्वचा देण्यासाठी तो साबण समजा चांगला असेल, किंवा त्याच्या साबणामध्ये बरेच प्रकार असतात, ते सगळे प्रमाण त्यांनी व्यवस्थित केलं असेल, पण त्यात जर सुगंध नसेल ना तर आपण त्या साबणाला नाकारतो. तसला प्रकार आहे. पण आवाज बरा असावा असं एक आता अलिखित नियम आहे, पण माझं तर तसं काही मानणं नाही. हा, आता थोडंसं 13 वर्ष मागे जाऊन, म्हणजे 13 वर्षाची कारकीर्द तुमची ऑलरेडी झालेली आहे आणि नाशिक सारख्या ठिकाणून तुम्ही आलेला आहात, तर त्या तिथल्या भाषेचा पण एक लहेजा वेगळा असेल. मी असं वाचत होतो की सोलापुरी पण तुम्ही लहेजा घेऊन पुढे आला होता. तर थोडंसं मागे जाताना आपण या लहेजाबद्दल बोलूच, पण त्याच्या मागे जाऊन सिलेक्शन प्रोसिजर काय असते, कारण 10 वर्ष 12 वर्ष आधी ती सिलेक्शन प्रोसेस पण असेल नसेल मला माहिती नाही, पण होती. ओके. आता कसं आहे की प्रत्येक मी माझ्या माहितीमध्ये जेवढे रेडिओ जॉकीज आहेत तर त्यांची प्रत्येकाची सिलेक्शन प्रोसेस मला खऱ्या अर्थानं माहिती आहे. पण शेवटी बोलण्यासाठी वेळेची पण मर्यादा आहे. तर माझी सिलेक्शन प्रोसेस कशी झाली मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. नाशिकमध्ये तेव्हा एक रेडिओ होता आणि त्या दरम्यान मी काही रोड शोज करत होतो, मी काही इव्हेंट्स करत होतो, मी काही ठिकाणी छोटी मोठी निवेदनाची अँकरिंगची कामं करत होतो. आणि असंच एका इव्हेंट कंपनीला एका रेडिओ चॅनलनं त्यांची क्रिकेटची स्पर्धा मॅनेज करण्यासाठी दिली होती. तो इव्हेंट मॅनेज करण्यासाठी दिला होता. आता ते इव्हेंट मॅनेजर माझे मित्र होते. त्यांनी मला सांगितलं की तू एक काम कर, अशी एक टुर्नामेंट होतीये, त्या टुर्नामेंटमध्ये नाशिकमधले काही रेडिओ जॉकी आहेत, नाशिकमधल्या रेडिओची एक टीम आहे आणि बाकी इतर काही क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहे, तर त्या मॅचच्या कॉमेंट्रीसाठी तू ये. कॉमेंट्री, क्रिकेट आणि बोलणं म्हणजे हे तर काय आपलं, म्हणजे माझ्यासाठी तर परवडणीच होती ती. मग मी जाऊन कॉमेंट्री केली आणि ती खूप विनोदी, फनी, आणि त्या काळी तर फारच वेगळं होतं. म्हणजे कोणी उंचावरनं बॉल म्हटला त्यांनी आता आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, पण थोडक्यात फासाचा दोर तुटला म्हणजे कॅच सुटला तर, लाईक असं काहीतरी. आता त्यावेळी आठवत नाही मला, पण ते खूप तिथे छान झालं. आणि त्या चॅनलचे जे प्रोग्रामिंग डिरेक्टर होते, अर्थात त्या होत्या, त्यांनी मला सांगितलं की एक काम कर, तू अखंड न अडखळता छान बोलतोस, तू एक काम कर माझ्याकडे ऑफिसला ये. शनिवार रविवारी ती टुर्नामेंट होती, सोमवारी मी ऑफिसला गेलो आणि त्या मला म्हणाल्या की मी तुझ्या लिंक्स रेकॉर्ड करते, आम्ही रेडिओवरती जे बोलतो त्याला आम्ही लिंक म्हणतो, तर तुझ्या लिंक्स मी रेकॉर्ड करते, तू जरा माझ्या आरजेसला फाईट वगैरे देऊ शकतो. माझ्यासाठी तर ती पायाखाली जमीन सरकण्यासारखी सिच्युएशन होती. मी आनंदात गेलो सोमवारी. त्यांनी मला सांगितलं इकडे तर आता काही जागा नाहीये, पण नाशिकमध्ये आणखीन एक रेडिओ स्टेशन येत आहे, तर त्या रेडिओ स्टेशनसाठी सुरू असणारे रिक्रुटमेंट जे करतायत त्यांचा नंबर मी तुला देते, त्यांच्याशी तू बोल. तो नंबर मी घेतला आणि ऑफिसच्या खाली आलो, त्यांना फोन केला. ते म्हणाले आमच्याकडे रिक्रुटमेंट ज्या आहेत त्या आता संपलेल्या आहेत, काही असेल तर आम्ही तुला कळवू. सर मी विसरून पण गेलो. त्यानंतर मी दुसऱ्या एका प्रोग्रामसाठी नागपुरात गेलो. नागपुरात गेल्यानंतर मला तिकडे एक फोन आला, तर त्यांनी मला माझ्या मित्राचाच फोन आला राहतात. माझा मित्र मला म्हणाला की अरे नाशिकमध्ये अशा अमक्या रेडिओ स्टेशनसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे, तर तू इंटरेस्टेड आहे का? मी त्याला म्हटलं अरे माझं 8-15 दिवसापूर्वी बोलणं झालंय, त्यांच्या रिक्रुटमेंट संपलेल्या आहेत, त्यांना आता कोणी नको आहे. तर त्यानं मला सांगितलं की 11 पैकी 9 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे, 2 लोक लागतायत आणि ती 2 लोक लागतायत कशासाठी, तर ओबी जॉबसाठी, म्हणजे आउटडोर ब्रॉडकास्टिंग. ओबी साठी म्हणजे तुम्ही ऐकलं असेल रेडिओवरती की
हाय हॅलो मी आता बाहेर पुण्यात जाऊन. तिथे पोहोचलेलो आहे आणि पुण्यात हा बाहेर जाऊन त्यासाठी त्यांना 2 लोक हवी होती. आणि सर मी नागपूरमधनच ऑडिशन दिली. त्या लोकांनी माझा आवाज ऐकला, त्यांना माझी शैली मे बी आवडली असेल, त्यांनी मला बोलावून घेतलं. क्या तिथे बात. त्यांनी माझी समोरासमोर ऑडिशन घेतली, तेव्हा मला काही विषय दिले, त्या विषयावर उत्स्फूर्त बोलायला लावलं आणि सर मी सिलेक्ट झालो. पण क्या त्याची बात. एक प्रोसेस असतेच. रीतसर ऑडिशन्स होतात. तुम्ही येऊन तुमच्या आवाजाची, तुमच्या शैलीची चाचणी द्यावी लागते. त्यानंतर खूप साऱ्या चालण्यांमधनं जावं लागतं. म्हणजे तिकडचा जो लोकल स्टेशनचा प्रोग्रामिंग डिरेक्टर असतो तो, मग क्लस्टर पीडी असेल किंवा रिजनल पीडी असेल, मग नॅशनल पीडी असेल, ये बंदा ये बंदी सही है कैसा, याची थॉट प्रोसेस कशी आहे, किती हजर जबाबी आहे, हा जनरल वागतो कसा, रेडिओ जॉकी सारखे याच्यामध्ये गुण आहेत का, या सगळ्या ऑब्झर्वेशन्स मधनं, बऱ्याच साऱ्या चालण्यांमधनं जसा इतर कॉर्पोरेट्स मध्ये इंटरव्ह्यू होतो अगदी तसाच तो इंटरव्ह्यू ऑडिशन्स होतात आणि फायनली मग सिलेक्शन डे येतो. मग तुम्हाला ऑफर लेटर येतं आणि मग तुम्हाला बरं वाटतं की हा क्या बात है, एक टाइम बँड में अख्खा शहर मेरे को सुनेगा, इतना अच्छा लगेगा. सो ते असं सगळं आहे. सुंदर. आता पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी सिलेक्ट झाला आणि पहिला दिवस, त्याच्यात त्या दिवशी काय फिलिंग होतं आणि त्या दिवशी कसं डिलिव्हर केलं गेलं पहिला दिवस? सर पहिल्या दिवशी मी मातीनं भरलेलो होतो. माणसाशी जोडली गेलेली नाळ ही मातीची, म्हणजे माणसाची नाळच मातीशी जोडली गेलेली असली पाहिजे. आणि त्या दिवशी मी मातीत शो केलेला आहे. एक तर रेडिओ स्टेशन ऑन एअर जाण्याचं एक टेन्शन होतं, स्टुडिओमध्ये काम सुरू होतं, कार्पेट टाकण्याचं काम सुरू होतं, खाली सगळं सिमेंटचं ते सगळं खाली होतं, तिथे आम्ही शो करत होतो आणि सगळी धूळ उडत होती. त्यावेळी आम्ही ऑन एअर रेडिओवरती बोलत होतो तेव्हा ते काम थांबायचं, कारण ऑन एअर बोलताना डिस्टर्बन्स नको. इतर वेळी ते काम सुरू होतं जेव्हा गाणी सुरू होती रेडिओवरती आणि सगळी धूळ उडत होती, माती होती सगळी, आणि त्या मातीतनं तो शो केला होता. आठवतो तो दिवस आणि खूप आनंद होता सर. म्हणजे इतका आनंद होता. मी आता हे सेशन बऱ्याच घरांमध्ये लोक कदाचित पाहतील अशी अपेक्षा आहे. खूप एक्साइट होतो आणि एक्साइट झाल्यानंतर आपण खूप वेगवेगळे शब्द वापरतो ह्या सगळ्या की आज आपण ते मिळवलं जे आपल्याला आयुष्यामध्ये कधी वाटलं नव्हतं की आपण मिळवू, तसा विचार सुद्धा कधी केला नव्हता. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी रेडिओ जॉकी होईल. आता हे वाक्य ऐकणारी काही लोक म्हणतील की यार बरं झालं तू रेडिओ जॉकी झालास, काही लोक म्हणतील की यार तुला खरंच वाटत होतं की तू होणार नाही वगैरे, अशी लोक असतात. नाही असं नाही. पण त्या दिवशी मातीतला शो केला, त्या दिवशी आम्ही स्टुडिओमध्ये झोपलो. त्यानंतर 8-10 दिवस स्टुडिओचं काम सुरू होतं. सकाळी उठून घरी जाणं, पुन्हा येणं, शो करणं. आम्ही भूक लागलेली असायची, जवळच समोसा, भेळ असं आम्ही पेपर पसरून वगैरे खाल्लेले. सो पहिले जे 8-10 दिवस होते ते मंतरलेले होते. आणि सर तुम्हाला सांगू, पहिली प्रत्येक गोष्ट ही बेस्टच असते. मग तुम्ही जॉबच्या पहिल्या दिवसाबद्दल बोला, शाळेच्या पहिल्या दिवसाबद्दल बोला, दिवाळीचा पहिला दिवस बोला, पहिलं प्रेम बोला, पहिल्या प्रेमानंतरचं पहिलं जे काय होतं ते काही सगळं पहिलं हे भारीच असतं. क्या बात आहे. आता हे पहिलं करताना पण तुम्ही म्हणला धूळ होती, माती होती, पण माती नाही खाल्ली पहिल्या काही दिवस तरी? नाही, माती खाण्यात सिच्युएशन येतात की सर, नाही असं नाही. आयुष्यामध्ये ऑन एअर माती खाण्याचं सिच्युएशन येतात. ज्यानं ऑन एअर माती खाल्ली नाही तो काही रेडिओ जॉकी किंवा यशस्वी रेडिओ जॉकी तुम्ही काही म्हणा होऊ शकत नाही. कधी तुमचा माईकच सुरू असतो, कधी तुमचं पीजीएमच ऑन असतं, कधी तुमचं फोनचंच बटन चालू असतं. टेक्निकल मिस्टेक्स होतात आणि त्या केल्याशिवाय तुम्ही परफेक्ट होतच नाही. सर सचिन तेंडुलकर सुद्धा चुका करू शकतो, माझ्यासाठी तो आदर्श आहे. कधी कधी एखादा फटका चुकीचा खेळतोच ना तो, बट तो आजही गॉड ऑफ क्रिकेट आहेच. त्यामुळे चूक केल्याशिवाय शिकणार नाही. पीजीएम ऑन राहिल्यानंतर ज्यावेळी तुमचा पीडी किंवा तुमचा एखादा कलिगून ओरडतो, अरे ते पीजीएम बंद कर, सगळा आवाज बाहेर चाललाय, हे जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही ना सर 2-3 महिन्यातून सुरुवातीला एकदा, तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होतच नाही. तर 12 फेडर असतात सर, 12 फेडर्स, 12 पीजीएम, काय काय करणार एक डोकं. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे ना, पहिले वर्ष 2-3 वर्ष एक्साइटमेंटच असतो. त्या एक्साइटमेंट मध्ये चुका होणारच. बढिया बढिया. आणि बंड्या जो मेनली व्रात्या आणि एकदम फ्लुएंट वेगवेगळ्या गोष्टी करणाऱ्या स्पॉन्टेनिटी की असलेला, तर तो वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे करणार. आणि असं पण म्हणता येईल की अरे ही मी केली कारण मी वेगळ्या प्रकारेच करू इच्छित होतो. म्हणजे सर ह्या नावाचा खूप फायदा आहे सर. तुम्ही बंड्या नावानं तत्वज्ञान दिलं ना, तर लोकांचं एक वाक्य आहे, बघ बघ बंड्या असून कसा बोलतोय तो. आणि चुका जर केल्या ना, बंड्याच आहे, काय अपेक्षा करता त्याच्याकडून.
त्यामुळे बरोबर आहे. खूप भारी आहे. म्हणजे हे दुधारी शस्त्र आहे सर. क्या बात आहे. सुंदर त्याच्यात सुंदर आहे ते. हा. आणि आणि बंड्यावरनं पुढे न्यायचं म्हणलं तर असं म्हणतात ना की आई आपला तो बंड्या, दुसऱ्याचं तुझं कार्ट. त्यामुळे Correct. बंड्या आपला कायम जवळ असतो, प्रेमळ असतो, आईचं प्रेम त्याला मिळतं. हा की नाही? अगदी तर अगदी मला ते टेक्निकल शब्द काही कळले नाहीत. पीजीएम, पीडी आणि 12 फ्रेट, ते काहीतरी समजून सांगा ना थोडं. 12 फेडर बेसिकली सर कन्सोल असतं. म्हणजे तुम्ही आता सिनेमांमध्ये सुद्धा पाहत असाल की काही रेडिओचे सिनेमे आलेले आहेत. तर एक 2 स्क्रीन असतात कम्प्युटरच्या, 2 किंवा 1 स्क्रीन असते. त्याच्या समोर ना असं बटनवाला, म्हणजे मी आतापर्यंत 12 फेडर वरतीच काम केलंय. कन्सोलवर 12 फेडर, इक्वलायझर सारखं काहीतरी असं बटनवरती खालती हा होणार असे असं. बटन असतात. करेक्ट करेक्ट. खाली खाली म्हणजे हा, स्क्रीन असते आणि त्याला खाली बटन्स असतात. ते सगळं कनेक्टेड असतं. 12 फेडर म्हणजे शक्यतोवर मला आता आठवत आहेत तर 3 फेडर जे माईकचे असतात, 3 किंवा 4 असू शकतात, 3 माईकचे असतात. पीजीएमचं आता फुल फॉर्म मला काय वापरे हे असं आहे बनणे असल्यामुळे. हो, पण ठीक आहे. पीजीएम म्हणजे कॉम्प्लिकेटेड काय? आहे. हा. हा, पीजीएम ऑन केलं म्हणजे पीजीएम ऑन केलं ना की तुम्हाला रेडिओवरती जे पाठवायचं ते तुम्ही पीजीएम ऑन करून करू शकता. आता म्हणजे ऑन एअर आहे ते थोडक्यात. ऑन एअर. हा, ऑन एअर. ऑन एअर. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो माईक असतात. त्याच्यानंतर पीजीएमची म्हणजे जे रेडिओवरती गाणी जातात तर त्याचे 2 किंवा 3 फेडर्स असतात. त्याच्यानंतर फोनचे फेडर्स असतात. म्हणजे फोन उचलण्यासाठी बाजूला टेलर्स असतो, तो कनेक्टेड असतो. ते बटन दाबलं की तुम्ही ऐकू शकता. त्याच्यानंतर हा, तुम्हाला माईक ऑफ करायचा असतो, पीजीएम ऑफ. तुम्हाला जे काही ऑन एअर पाठवायचं आहे त्याचं पीजीएम ऑन असणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात तो एक मिक्सर आहे असं मी म्हणेन टेक्निकली. मिक्सर. हा हा, सोपं सोपं सोपं. मिक्सर आहे, त्याच्यात काही इनपुट येतात आणि काहीतरी आउटपुट जात आहेत. ते तुम्ही अगदी मिक्स करून काय काय चालू ठेवायचं, काय नाही, गाणं लावायचं का, माझा आवाज जायला पाहिजे का, बाहेर येणारा कॉल घेऊ, त्याला ते. अगदी करेक्ट. एसके सर अगदी करेक्ट. अरे पण पीडी म्हणजे काही वेगळा अर्थ नाही ना, प्रोग्राम डायरेक्टरच असावा. प्रोग्रामिंग डिरेक्टर. हा, आता प्रत्येक पीएच पण असं म्हणजे प्रोग्रामिंग हेड, प्रोग्रामिंग ओके. डिरेक्टर. रेडिओ स्टेशन वाईज संज्ञा बदलतात फक्त, म्हणजे नावं बदलतात. आता या 13 वर्षात ना एक प्रश्न जरा ट्विस्टिंग विचारतो. खूप चांगला अनुभव आणि काहीतरी डोक्यात गेलंय असा अनुभव, असे 2 सांगता येतील का क्विक? खूप चांगला अनुभव म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगतो, मी सोलापुरामध्ये ना कन्फेशन या विषयावरती शो करायचो रोज रात्री 9 ते 11. माझं असं म्हणणं असायचं की दिवसभरात आपण काम करून दमलोय, 8:30 ते 9 मध्ये आपण जेवलोय, 9 ते 11 मध्ये दिवसभरात केलेल्या चुका तुम्ही मला फोन करून सांगा. खूप फोन यायचे. मला माझं काय माहिती, माझं एक तत्व होतं की चुका काय पटकन कोणी मान्य करत नाही. पण त्या दरम्यान खूप फोन यायचे. एक दिवस काय झालं, मला एका व्यक्तीचा फोन आला आणि तो व्यक्ती म्हणाला की माझा लहान भाऊ माझ्या आईला जरा विचित्र बोलला, ते काही मला सहन झालं नाही आणि म्हणून मी त्याला एक फटका मारला. तर रागातनं तो घर सोडून गेलेला आहे. सो मला त्याला सॉरी म्हणायचंय. आणि त्यानं हेही अपील केलं की जर त्यानं हे ऐकलं असेल किंवा आपलं हे बोलणं जर तू ऐकत असेल तर प्लीज मी तुला सॉरी म्हणतो, पण आईला तू असं बोलायला नको होतं, जे मला आवडलं नाही आणि हे काही आपले संस्कार नाही किंवा हे आपलं कल्चर नाही. तर ऐकत असशील तू घरी निघून ये. सर दुसऱ्या दिवशी तो लहान भाऊ, तो मोठा भाऊ आणि त्याची आई माझ्याकडे रेडिओ स्टेशनला आले. तर त्या मुलानं हे आमचं बोलणं, म्हणजे मोठ्या भावाचं आणि माझं बोलणं ऐकलं होतं. सोलापूरहून मुंबईला सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री 11:15 वाजता निघते. ओके. 9 ते 11 या सेगमेंटमध्ये त्यानं त्याच्या भावाचा कॉल ऐकला. तिथे काही फौजी लोक होती. त्या फौजी लोकांनी मला असं वाटतं की रेडिओ ट्यून केला होता स्पीकरवर ठेवून. तो त्यांनी ऐकला. त्या मुलाला कळलं की हा माझाच कॉल आहे, हा माझाच भाऊ आहे. आणि मी त्याला समजावलं की हे बघ, की म्हणजे जेव्हा आम्ही कॉल एंड करतो तेव्हा असं म्हणतो की मोठ्या भावानं हात उचलला, त्यानं त्याची चूक मान्य केली, पण तुला एक चूक मान्य करावीच लागेल की आईला येऊन तुला सॉरी म्हणावं लागेल, त्यासाठी तुला घरी यावं. त्यानं त्याची चूक मान्य केली ना, मग तुझी पण चूक तू मान्य कर. रागानं कुठेही बाहेर असेल तर प्लीज घरी. सर हे सगळं योगायोगानं घडलं. सगळं योगायोगानं. तो तर रेडिओ ऐकतच नव्हता, पण रेडिओ दुसरं कोणतरी ऐकत होतं, त्यानं तो ऐकला आणि तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी ते मला थँक्यू म्हणायला आले. असे खूप सारे अनुभव येतात सर. बोर्डाचा अभ्यास न करणाऱ्या एका मुलाच्या आईनं मला रेडिओवरतीच भाऊ मानलं होतं. मी मामा म्हणून माझ्या त्या भाच्याला अभ्यास कर म्हणून सांगितलं. त्याला 70च्या वरती पर्सेंट पडले, जो पासच होणार नव्हता. त्यानंतर मी एक शो करायचो, त्याचं सेगमेंट होतं हलका होले. सकाळीच मी करायचो की दिवसभर तुम्हाला छान राहायचं असेल, छान जगायचं असेल, तर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते आत्ताच मला सांगा आणि हलके होऊन जा आणि दिवसभर छान काम करा.
सो त्यासाठी मला एक फोन आला होता की त्यांनी सांगितलं की आमच्या घराच्या खाली किराणा दुकान आहे, किराणा दुकानामध्ये किराणा माल पूर्वी मिळायचा, पण आता तिकडे अंमली पदार्थ म्हणजे सिगारेट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या मिळतात, त्यामुळे काही टोळके येतात आणि वरती आम्ही राहतो, खाली दुकान आहे, खाली कचरा तर होतोच पण त्या लोकांचा डिस्टर्बन्स पण आम्हाला खूप वाढलाय. सो मी तिथे त्यांना आवाहन केलं की अशा मंडळींचा मला इथून इथून फोन आला होता, जर आता त्या किराणा दुकानात माझं रेडिओ सेशन ट्यून असेल आणि ती लोक ऐकत असतील तर कृपया तुम्ही ती विक्री बंद करा, बाकी विक्रीला काही प्रॉब्लेम नाही, आपल्या छोट्याशा चुकीमुळे जर अख्ख्या बिल्डिंगला त्रास होत असेल तर मात्र प्रॉब्लेम आहे. त्यांनी ती विक्री बंद केली, 3 दिवसांनी मला फोन आला. अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतात. कधी कधी बोलताना आमच्या तोंडून काही गोष्टी चुकून निघून जातात ज्या डोक्यात अजिबात नसतात, असे अनुभव पण आलेले आहेत. आणि त्यावरून लोक ट्रोल करतात, तुम्हाला मेसेज करतात, तुम्हाला टॅग करून पोस्ट लिहितात फेसबुकवरती. टॅग केल्यामुळे तुम्हाला ते कळतं, तुम्ही ते वाचतात, तुम्हाला वाईट वाटतं. मग असं वाटतं की अरे आपण 5 तासभर रोजच शो करतोय, म्हणजे 6 दिवस 30 तास तुम्ही रेडिओवरती असतात आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून एखादी गोष्ट चुकून बोलली गेली तर तुम्हाला लोक ट्रोल करतात, तुम्हाला फोन करून सांगतात, काही चांगल्या पद्धतीने फोन करतात, काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काहीही ते बोलतात. सो तेव्हा थोडंसं वाईट वाटतं, पण चुकलोय आपण तर चुकलोय, त्यामुळे ते तितकं मनावर घ्यायचं नाही, ती चूक पुन्हा करणार नाही असं मनाशी ठरवायचं. पण मला त्या लोकांबद्दल थोडंसं असं वाटतं की तुम्ही ट्रोल करत असताना किंवा तुम्ही वाईट साईड बोलत असताना कृपया याचा विचार करा की तुम्ही ज्या कामात आहात, जे काम तुम्ही करत आहात त्यात तुम्ही तुमच्या फील्डचे तेंडुलकर असाल तर गोष्ट वेगळीच आहे. जर तुम्ही तुमच्या फील्डचे अमिताभ बच्चन असाल तर मग काय तुम्हाला कुणालाही ट्रोल करायचं, काही बोलायचा अधिकार आहे. तुम्ही आयुष्यात कुठली चूक केलीच नसेल तुमच्या कामात, जेव्हा तुम्ही काम करताय, तुम्ही कधी बॉसचा ओरडा खाल्ला नसेल, तुम्ही कधी घरात कधी ओरडा खाल्ला नसेल, तुम्ही मिस्टर परफेक्शनिस्ट असाल तर तुम्ही बिंदास ट्रोल करा. त्यावेळी थोडंसं वाईट वाटतं, कारण काही गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याचं सर्व स्तरांमधून कौतुक होत असताना एका चुकीकडे लोक जेव्हा बोट दाखवतात तर थोडा बुरा लगता है, पण हा कामाचा भाग आहे सर, ते चालायचंच. आणि जोपर्यंत आपल्यावर टीका होणार नाही, मैं तो हमेशा यही कहता हूं कि जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे समझ लो तरक्की कर रहे हो. क्या बात है. आणि जेव्हा सोशल मीडियावरती ट्रोलिंग होतं तेव्हा तुम्हाला कधी कधी न ऐकणारे लोक येऊन पण त्याच्यात उड्या मारतात. चांगलं आहे ना, आपली प्रसिद्धी वाढते. त्यामुळे त्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो. माझं तर तत्व आहे सर, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. क्या बात है. नाम है उसमें, बदनाम में भी नाम है. वही तो. एक्सलेंट. असं आता 13 वर्ष झाली, वेगवेगळ्या लोकांचे डिस्कशन झाले, इंटरव्ह्यू झाले, बोलणं झालं असेल, पण एखादी व्यक्ती नाव न घेता डोक्यात गेली असं की अरे या काय यार ही कुठून आली असं, हा कशाला ही का माझ्या मैंने क्या बात किया था, ही माझ्या नशिबी होती असं, हा असं सर विसरून गेलो सर मी. सर तत्व आहे ना आपलं, रात गई बात गई. पण आहेत काही लोक आहेत असे डोक्यात. गुड गुड. आता मागं वळून बघता अचीव तर बरंच केलेलं आहे, पण पुढे जाऊन काय मोठं करण्याची इच्छा आहे, मोठं काहीतरी असं काही इच्छा, तमन्ना? सर मी तुम्हाला खरं सांगू, हे करायचंय. रेडिओवरती ना आम्हाला नेहमीच सांगितलं जातं की प्रत्येक शो तुम्ही असा करा की हा तुमचा शेवटचा शो असेल. अरे वा. सो मी तर अर्थात आपण डिस्कशनच्या वेळी सुद्धा तुम्ही या मुद्द्याला हात घातला होता, म्हणजे असे काही प्रश्न असतील तेव्हाही माझ्याकडे तेच उत्तर होतं जे आता माझ्याकडे उत्तर आहे, की प्रत्येक शो हा शेवटचा शो आहे समजून करायचा, तो चांगला करण्याचा प्रयत्न करायचा. फक्त एवढंच आहे की जोपर्यंत, बहुत बड़ी बात शायद कह दूंगा मैं, जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी ऑनेर असणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, सगळ्याच अर्थाने महत्वाचं आहे. बऱ्याचदा जर आपण एखाद्याला विचारलं क्रिकेटच्या मैदानावरतीच निवृत्ती मला घेता यावी, किंवा वर्गामध्ये शिकवता शिकवताच माझा तो शेवटचा तास असावा, एखाद्या शिक्षकाला आपण जे आपण काम करतोय ना सर, ते काम मी आयुष्यभर करत राहावं आणि रोज काहीतरी नवीन आहे सर. त्यामुळे चुका आमच्याकडे ठरलेल्या आहेत. तुम्ही एकच काम सलग करत असाल ना तर तो सराव होतो, नंतर त्यात परफेक्शन येतं. माझ्याकरता रोज नवीन आहे, म्हणजे तुमचा फोन आता ठेवल्यानंतर मी दुसरा कुठल्या तरी विषयावर जाणार आहे, उद्या पुन्हा मला काहीतरी एक छोटासा आमचा तो पार्ट राहिलाय तो शूट करायचा आहे, पुन्हा माझा रोजचा शो आहे, शो मध्ये रोज काहीतरी नवीन घडणार आहे, नवीन काहीतरी मला बोलायचं आहे. आणि रोज नवीन करायचं म्हटल्यानंतर तुमच्याकडनं त्या चुका अपेक्षित आहेत. पण असा एक दिवस यावा की ज्या दिवशी माझ्याकडनं कुठली चूक न होता
माझा शो 100% करेक्ट क्या व्हावा. बात, क्या बात. आय तोच थिंक माझ्यासाठी खूप मोठा दिवस कसं आहे की काही चुका म्हणून काहीच चुका लोकांना कळत असतील, पण बऱ्याच चुका आपल्यालाच कळतात. 100%. हा 100%. हा हाच तर प्रगतीचा मार्ग आहे की आपल्या चुका करणं, जगाला कळो न कळो. आय थिंक Right. दॅट इज ग्रेटनेस. आता क्रिएटिव्हिटी बाबतीत बोलू आपण. म्हणजे हा. बंड्या हा कायम व्हायब्रंट असतो, काहीतरी नवीन गोष्टी. ती क्रिएटिव्हिटी आता नवीन प्रोग्राम असतात, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही मासेसला रिच आउट करता. तर ते विचार कुठनं येतात? म्हणजे ते सकाळी ठरवले जातात का त्यांच्यासाठी वेगळे क्रिएशन टीम असते का? कसं घडतं कसं? सर ऑब्झर्वेशन सर. बेसिकली क्रिएटिव्हिटीची किंवा कल्पकतेची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. हम्म. रोज कुठला विषय घ्यायचा, आता सध्या लॉकडाऊन मध्ये तर फार आम्हाला जास्त त्याचा त्रास झाला नाही. कुठला विषय असावा, आता अनलॉक होतोय, सणसूद येतेय, आता तात्पुरता आपण बोलायचं तर. पण सकाळी एखादा विषय ठरला जातो, त्या विषयाची संपूर्ण नाही पण पूर्ण माहिती मात्र घेण्याचा प्रयत्न असतो. आमची काही क्रिएटिव्ह टीम असते, त्यांचे पण काही इनपुट्स असतात, काय बोलायचं काय नाही ठरलं जातं. आणि कुठला एखादा विषय सर, त्या विषयाबद्दल मला काय वाटतं ना, कारण मी स्वतःला सर्वसामान्य समजतो. जो आपला मास आहे, म्हणजे किती श्रीमंत आहे किंवा किती तो मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय हे नाही, त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणूस म्हणून त्याचा काय ना तोच माझा असणार. आणि तो विषय मी कसा रेडिओवरती मांडीन आणि तसाच जर मी मांडू शकलो तर त्याला तो विषय अपील होईल. म्हणजे उदाहरणार्थ शाळेची फी वाढली तर ती शाळांची फी वाढली समजा, तर वेगवेगळ्या शाळांची फी त्या प्रमाणात ती वाढणार आहे, राईट. आणि त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक त्या आर्थिक स्तराचे समजा असतील तर त्रास प्रत्येकालाच होणार आहे ना. सो त्रास कॉमन आहे सर. दिवाळी तुमची मोठी असेल, माझी तुमच्यापेक्षा छोटी असेल, पण माझ्यासाठी दिवाळी आनंद आहे, तुमच्याकरता पण दिवाळी आनंदच आहे. क्रिकेटची मॅच समजा आहे आणि भारत जिंकल्याचा आनंद सगळ्यांनाच आहे, पण त्या दिवशी जर 4 वेगळ्या प्लेयर्सनी परफॉर्मन्स दिला तर बॉलर्स म्हणून, म्हणजे बॉलरनी 2 विकेट जास्त घेतल्या तर बॉलरवरती तुमचं प्रेम असेल, बॉलिंग तुम्हाला आवडत असेल तर तुमच्याकरता तो आनंदाचा विषय होऊ शकतो, बॅटिंग माझ्यासाठी आनंदाचा असेल तर माझ्यासाठी तो आनंदाचा विषय, म्हणजे आनंद कॉमन. सो त्याला हिट करायचा आमचा प्रयत्न असतो, त्याला त्या पॉइंटवर खेळण्याचा माझा विचार असतो. पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, फरक सगळ्यांनाच पडणार आहे ना सर. बरोबर आहे. थोडासा किती आस्थेचा, किती प्रेमाचा, किती दुःखाचा विषय असेल तरी तो थोडासा ट्विस्ट करून आनंदानी, हॅपीनेसनी आणि आशावादाला जोडून पुढे आणणे. म्हणजे भावना जर आनंदी असेल तर तिथे काही विषयच नाही, पण भावनेत जर कुठेतरी त्रास आला, चिडचिड आली, थोडं दुःख आलं तर त्याला थोडंसं पॉझिटिव्हली कसं मांडता येईल असा प्रयत्न करायचा. म्हणजे उद्या सिलेंडरचे भाव वाढले, ठीक आहे ना यार, थोडंसं आपल्याला आपण कमी जेवूया. हा, खूप सिलेंडरचे भाव वाढले समजा तर आपण थोडं कमी जेवण करू, त्यामुळे आपली तब्येत जरा बरी राहील. आणि जिम मध्ये आपण दर महिन्याला किंवा वर्षाला एवढे पैसे घालवतो तर तो खर्च आपला कमी होईल ना, स्वतःला आपण फिट, काहीतरी वेगळं. म्हणजे फोर्थ थॉट, अर्थ त्याला काय अर्थ आहे का नाही, सिलेंडरचे भाव वाढले म्हणजे कमी जेवणार आपण, दोन घास आपण कमी खाऊ, त्यामुळे एक्सरसाइज कमी करावं लागेल, जिम मधला खर्च असेल तो खर्च इकडे काहीतरी ऍडजस्ट करा, काहीही जे लोकांना त्या विषयापासून थोडं दूर नेईल ना असा तो प्रयत्न असतो. राईट. आता आपण आवाजाबद्दल बोललो, पण एक आवाज कायम म्हणजे मेन्शन मगाशी झालं, थोडंसं लाईटली नाव राहिलं, अमीन सयानी. तर तो कुठंतरी मनात रुजलेला आहे असं वाटतं की ते बिनाका गीतमाला आणि असं कुठे रेफरन्स आहे मनात? बघा, म्हणजे मी आता धाडसानं म्हणतोय, मला अमीनजींचा आवाज म्हणजे अरे ते तर काय सर, काय तुम्ही नाव घेतलं म्हणजे आता काय बोलणार. एखाद्या ऍक्टर समोर आपण जेव्हा दिलीप कुमार किंवा बच्चन साहेबांचं नाव घेतो तर तसं झालंय. क्रिकेटमध्ये आपण जेव्हा तेंडुलकर किंवा गावस्कर अशी नावं घेतो, तसंच अमीनजी, त्यांचा आवाज आणि त्यांची स्टाईल, आणि तेव्हा खूपच लहान होतो सर, कधी कानावर नाही पडलं. इनफॅक्ट तेव्हा माझा जन्मही नसेल मी, पण बाबांना सवय होती माझ्या, सकाळी ऑफिसला जाण्याआधी क्लीन शेव जाणं, तेव्हा ते रेडिओ लावायचे. ज्या बेडवर मी झोपायचो वरती रेडिओ असायचा,
सो रेडिओवरची गाणी ऐकत स्वतःच्या प्रसारण सभेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 6:30 होत आहे. संत तुकारामांनी लिहिलेला अभंग बाबूजींनी संगीतबद्ध केला आहे. हे कानावर पडलं ना सर, ते म्हणजे रेडिओ आणि झोपमोड हे माझं समीकरण होतं. मी बेडवर असायचो, वरती रेडिओ, मी त्याचा स्विच ऑफ करायचो सर. इतका रेडिओ आवडता होता. अरे बाप, बर. पुन्हा झोपायचो, बाबा पुन्हा बटन दाबायचे. सोपं होतं तेव्हा. तेव्हा काय खूप चॅनल्स नव्हते. एक सेट केला की झालं. मी पुन्हा झोपायचो, पुन्हा बंद करायचो. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की कधीतरी माझा रेडिओ लोक ट्यून करतील आणि मला फोन करून माझ्याशी बोलतील. सो एखादी गोष्ट जर तुमची आवडती असेल तर ती तुमच्या आयुष्यातली अविभाज्य घटक होऊ शकते, त्याच्यावरती माझा विश्वासच बसलाय. मी तुम्हाला आता सांगतोय ना, तर मला आठवत आहे की तो लाकडी असा एक साचा बनवलेला, त्यात तो आमचा रेडिओ होता. खाली मी होतो, बऱ्याच झोपेत उठायचो होतो, त्या साच्याला माझं डोकंही लागायचं. हे मला आठवतं. कदाचित बाबा आता इथे नाहीयेत, मी एकटा असल्यामुळे, नाही तर बाबांनी तुम्हाला किस्सा नक्की सांगितलं असतं की मी असले उद्योग करायचो. आणि अगदी सुरुवातीला, नंतर नंतर मात्र मी रेडिओच्या प्रेमात पडलो. मला रेडिओ नंतर आवडायला लागला आणि सुरुवातीचे दिवस. वंडरफुल. आणि एक मी कुठल्या तरी मुलाखतीमध्ये ऐकत होतो की शिक्षण आणि शिकणे त्याच्यावरती पण काहीतरी स्पेसिफिक बंड्याचे विचार आहेत. बेसिक मुद्दा असा आहे की शिक्षण आणि शिकणे म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की सुशिक्षित होणं सोपं आहे, पण सुशिक्षित होणं अवघड. सुशिक्षित होणं सोपं आहे, पण सुसंस्कृत होणं अवघड आहे. शिक्षणामुळे आपण सुशिक्षित होऊ, पण जर आपण शिकलो तर कदाचित मला वाटतं आपण कल्चर्ड होऊ, सुसंस्कृत होऊ, असं मला नेहमी वाटतं. बघा आता उदाहरण द्यायचं झालं तर मी पुन्हा, आय डोंट नो, माझं खूप प्रेम आहे तेंडुलकरवर. मी आता मगाशीच बोलता बोलता म्हणालो की रमाकांत आचरेकरांनी क्रिकेटचं शिक्षण जे आहे ना, खूप लोकांना दिलं, पण ते व्यवस्थित कोण शिकलं तर सचिन तेंडुलकर. सो हा बेसिक फरक. शिक्षणामुळे आपण सुशिक्षित होऊ शकतो सर, पण शिकल्यामुळे आपण सुसंस्कृत होऊ शकतो. वर्गामध्ये 50 लोकांना एकच शिक्षक शिकवतात, एकच लेसन, एकच धडा, ते तेवढ्याच पोट तिडकीनं शिकवतात, पण तरी वर्गात पहिला कोणीतरी पहिला दुसरा हे नंबर ठरलेले असतात. प्रत्येक मुलगा काही पहिला किंवा दुसरा येत नाही वर्गामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की वर्गात पहिला दुसरा येणारी लोक शिकत असतात, बाकी लोक शिक्षण घेत असतात. क्या बात आहे. आणि शिक्षण हे जरी आपण व्यवस्थित शाळेमध्ये जाऊन किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन घेतलं असेल तरी शिकणं हे कायम चालू असतं आणि ते चालू ठेवावं. अगदी अगदी. म्हणजे आज तुमच्याकडनं पण मी खूप साऱ्या गोष्टी शिकतोय सर. 100%. म्हणजे कधी कधी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची असंबंध उत्तरं पण मी दिली असतील आता, किंवा एखादा विषय दुसरीकडे पण गेला असेल, त्यातनं मी पुन्हा तो मूळ विचार आणून ठेवला असेल, पण तुम्ही हे अगदी पेशंटली ऐकताय. हे फार फार शिकण्यासारखं आहे. आणि एखाद्या प्रश्नाचा विचार करून मला उत्तर द्यावं लागतंय, तर हे प्रश्न सुद्धा छान निवडणं हे सुद्धा मी तुमच्याकडनं शिकतो किंवा शिकतोय. गुड. आता पॅन्डेमिक चालू झाल्यानंतर काही आयुष्यामध्ये कोलांटेवड्या घेतल्या गेल्या, काहीतरी इंटरेस्टिंग आणि काही घडलं, कसं चाललंय पॅन्डेमिक मध्ये? सर, पॅन्डेमिक हीच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली कोलांटुडी होती. पॅन्डेमिकनं सगळं जग उलटं करून. 17 मार्च मला तो दिवस आठवतो, तेव्हा आम्ही वर्क फ्रॉम होमला सुरुवात केली. तेव्हापासून अजूनही आम्ही वर्क फ्रॉम होम करतो. म्हणजे आता हा इंटरव्ह्यू लोक जेव्हा पाहतील त्यांना मला सांगायला लागलं की 1 नोव्हेंबरला आम्ही हा रेकॉर्ड केलेला आहे. आणि 17 मार्च पासून 1 नोव्हेंबर पर्यंत जवळपास 9 महिने वर्क फ्रॉम होम. तुम्हाला सवय आहे, तुम्हाला एक स्टुडिओ आहे जिकडे एसी आहे, कन्सोल आहे, टेलॉस आहे, लोकांचे फोन कॉल्स आहे, ऑफिसमध्ये चहलपहल आहे, आणि तुम्ही घरात बसताय. आणि मग घरामध्ये बसल्यानंतर अचानकच कुठल्यातरी शेजारच्या घरात मिक्सरचा आवाज येतोय, कुकरचा आवाज येतोय,
घराच्या बाहेर कोणाची तरी कामं सुरू आहेत, कोणाचं फर्निचर चाललेलं आहे, कोणाचं तरी बाळच रडतंय, आणि अशा सगळ्या आणि रस्त्यावरनं वाहनं जात आहेत, अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला शो करायचा. सो स्टुडिओमध्ये इतकी भयानक शांतता असते. बाहेर म्हणजे टाचणी पडली तर आवाज वगैरे हे किरकोळ आहे, हे बेसिक आहे. स्टुडिओमध्ये आवाजाचा विषय जर घेतला, बाहेर बॉम्ब फुटला तरी लवकर आवाज येणार नाही, पोचणार नाही. इतक्या भयानक शांततेत तुम्ही 12-13 वर्ष काम करतात आणि अचानकच तुम्हाला या सगळ्या आवाजांचा सामना करत कॉन्सन्ट्रेट करून काम करायचंय. सो ही फार मोठी कोलांटुरी होती. हेच फार मोठं चॅलेंज होतं. म्हणजे पॅन्डेमिकनं प्रत्येक क्षेत्रासमोर चॅलेंजेस उभे केले असतील तर आवाजाच्या आमच्या या क्षेत्रासमोर फार मोठं चॅलेंज होतं की आम्हाला आवाज नाहीये, आम्हाला आवाज नको होता, पण आम्हाला खूप आवाज येत होता. त्यातनं आम्हाला आमचा आवाज पोचवायचा होता. दुसरी महत्वाची गोष्ट की लोक तुम्हाला ज्यावेळी ऐकतात तेव्हा तुम्ही जगातले सगळ्यात सुखी आहात, तुम्ही सगळ्यात आनंदी आहात, हे सुद्धा लोकांना तुम्हाला दाखवायचं असतं. तो तुमचा प्रयत्न असावा. पण सिच्युएशन इतकी निगेटिव्ह होती, इतकी नकारात्मक होती, त्यातनं स्वतःला सकारात्मक ठेवायचं आणि काम करायचं. आणि त्यात लोकांना सांगायचं की हेही दिवस जातील, तुम्ही प्लीज सांगितलेले नियम पाळा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःबरोबर कुटुंबाची काळजी घ्या, आणि रोज हे सांगायचं. म्हणजे रोज नवीन विषय घेऊन आम्ही बोलायचो, पण त्यावेळी कुठले नवीन विषय नव्हते. किंवा 2-2.5-3 महिने सगळं बंद होतं. त्यात एकच विषय वेगवेगळ्या पद्धतीनं रोज मांडायचा. मला असं वाटतं की ही कोलांटुडी होती. कोलांटुडी मारताना खूप दमणूक पण डेफिनेटली झाली असेल, जी व्यक्त पण करता आली नसेल, आणि म्हणून की ती जेन्युइनली सांगणं आणि व्यक्त करणं. मला सुद्धा खूप वाईट वाटलं. मला सुद्धा आरोग्य सेवक असतील, पोलीस कर्मचारी असतील, अत्यावश्यक सेवांसाठी काम करणारी माणसं असतील, त्यांचे रिपोर्ट्स बघत होतो. न्यूज वाली मंडळी जी होती ती रस्त्यावरती होती, आणि हे सगळं पाहत असताना डोळ्याच्या कडा आपोआप पाणावल्या गेल्या. आणि ते व्यक्त करणं रेडिओवरती तेही आमच्याकरता एक वेगळं चॅलेंज होतं. पण जेवढं शक्य होतं तेवढं सगळं आम्ही करत गेलो, आणि लोकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. लोकांसाठी ना एक विश्वासाचं मीडियम होतं, विश्वासाचं माध्यम होतं. म्हणजे आम्ही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय रेडिओवरती बोलतच नव्हतो. त्या काळात अफवांचा बाजार खूप गरम होता, वेगवेगळ्या चुकीच्या माहिती पसरवल्या जायच्या, लोकांची ऑनलाईन लुटमार सुरू झाली होती वेगवेगळ्या पद्धतीनं. सो ह्या सगळ्या गोष्टी लोकांना, ह्या सगळ्या गोष्टींपासून कुठेतरी ऑथेंटिक माहिती आणि त्यातल्या त्यात थोडंसं बरं मीडियम म्हणून लोकांनी रेडिओचा स्वीकार केला. आणि लॉकडाऊन मध्ये रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या वाढली. मला वाटतं रेडिओसाठी पण ही एक ओलांटुडी होती पॉझिटिव्ह. क्या बात आहे. म्हणजे म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी असते, त्या प्रकारे जेव्हा आपण पुशबॅक होतो. संधी सर, संकटातली संधी. अगदी बरोबर. की बाकी काहीच नाही, मला तर मी रेडिओ ऐकतोय, आणि रेडिओ त्यामुळे तुम्ही जे मेसेज देत आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. आता बोलता बोलता तुम्ही म्हणाला की आरजे म्हणजे खरं रिअल लाईफ मध्ये आपण हळवे होतो, पण आरजे मध्ये तुम्हाला प्रोजेक्शन जेव्हा असतं, तुमच्या आवाजाचं प्रोजेक्शन असेल, ते डेफिनेटली हार्ड हिटिंग, बबली आणि पॉझिटिव्ह दाखवावं लागत असेल. तर असं कधी टसल होतं का की आरजे लाईफ आणि रिअल लाईफ, आरजे लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये कन्फ्युजन, धावपळ, त्याच्यात मागे पुढे? नाही सर, बेसिकली ना मला थोडंसं असं वाटतं की ही एक छोटीशी अंधश्रद्धा आहे की थोडंसं एनर्जीनं आम्हाला बोलावं लागतं. ही गोष्ट खरी आहे, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये जशा भावना व्यक्त करतो की नाही, अगदी सोपं. म्हणजे क्रिकेटची मॅच जर आपण जिंकलो आज, ती उद्या मला सांगायची, तर त्याच्यामध्ये एक्साइटमेंट असणारच की सर. पेट्रोल डिझेलचे भाव समजा गडगडले, तर ही आनंदाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये पण एक्साइटमेंट असणारच की सर. जोरदार पाऊस झाला आणि काही लोकांना त्रास झाला, तर त्याच्यामध्ये थोडीशी काळजी, चिंता असणारच. किंवा कुठलाही एखादा विषय, त्या विषयाच्या ज्या भावना आहेत, जेव्हा तो विषय आपण असं बोलतो, म्हणजे एकमेकांशी बोलतो समजा, तर तेव्हा जशा व्यक्त करतो तशाच तिथे व्यक्त करायच्या असतात. फक्त त्याच्यामध्ये थोडीशी एनर्जी आम्हाला ऍड करावी लागते. पण नॉर्मल आयुष्यामध्ये आपण जेव्हा काही किस्से डिस्कस करतो, नॉर्मल आयुष्यामध्ये आपण जेव्हा घटना डिस्कस करतो, नॉर्मल आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या पद्धतीने आपण डिस्कस करतो, अगदी त्याच पद्धतीने रेडिओवरती मांडल्या तर लोकांना तो रेडिओ जॉकी आपला. ओके. जर मी असं म्हणालो की अरे कल क्या मॅच हुआ भाई, और ऐसा मॅच हुआ, किंवा अरे काय जबरदस्त, आपण असं नाही करत ना सर. आपण काय म्हणतो की कालची मॅच छान होती, मस्त होती यार, मजा आली,
काय जबरदस्त सिक्स मारला ना सचिन, एक नंबर. सो एवढं आपण करतो, ओव्हर एक्साइट होण्याची गरज नाहीये त्याच्यामध्ये. किंवा छोटं उदाहरण घेतलं की अरे यार, हे पेट्रोल डिझेलचे भाव इतके वाढत आहेत ना, तुला सांगतो आता ही महागाई त्याच्यामुळे वाढणार आहे. सिरियसली, म्हणजे इंधनाचे भाव हे महागाईला असे संलग्न असतात. म्हणजे इंधनाचे भाव वाढले की मग सगळंच वाढतं, ट्रान्सपोर्टेशन, आणि मग त्याचे भाव वाढतात. इतकं नॉर्मल बोलतो ना सर आपण, इंधनाचे भाव वाढले आता काय खरं नाही, आता काही गरज नाही सर या गोष्टीची. म्हणजे जेवढं नॅचरल लहानपणीच्या असेल, दिवाळीबद्दल बोलताना आपण जेवढं नॅचरल असेल ते स्पॉन्टॅनिटी अगदी असेल तेच त्यांच्या हृदयापर्यंत म्हणजे पोहोचतं. लहानपणाच्या दिवाळीबद्दल बोलत असताना आपण खूप खूप इनोसंटली बोलतो. लहानपणीची दिवाळी इतकी सुंदर असायची तुम्हाला सांगतो. म्हणजे सकाळी बाबा उठवायचे, संपूर्ण अंगाला ते उठणं वगैरे माइंड ब्लोइंग. तेव्हा उठण्याचा ना, आता खूप प्रकारचे सुगंधी उठणे आलेत बरं का, पण ना तेव्हा ना एकच प्रकारचं उठणं मिळायचं. ते पांढऱ्या पाकिटात लाल अक्षरामध्ये ते लिहिलेलं असायचं आणि ते असं सुवासही सेम असायचं. त्यामुळे आपल्याच घरात नाही, अख्ख्या बिल्डिंग मध्ये एकच सुवास सगळीकडे. ते कानात तेल डॉक्टरांनी नाही टाकायला नाही सांगितलेलं, पण बाबा म्हणायचे आमच्या बाबांनी आमच्या कानात टाकलंय, मी तुझ्या कानामध्ये टाकलं, नाही तर कानामध्ये खायची. त्याच्यामुळे ती लढाई असायची. मग नंतर ना ते लवंगी फटाके असायचे सर. ते लवंगी फटाके ना, ती प्लास्टिकची पिशवी भरून ते लवंगी फटाके, आणि मग ना आई बाबा असायचे, हा फटाके फोडतोय. पहाटेच्या वेळी 5:30-6ला ती वेळ असायची. आणि नाहीतर ना त्यांचं लक्ष नसलं की पटकन ती वात सोलायची, अगरबत्तीला फटाका लावायचा, थोडासा फुसफुस झाला की मग फेकून द्यायचं. सर हे करायचो ना आपण, आणि हे असंच बोलतो ना आपण. मग ह्याला खूप जास्त वेगळं काहीतरी करून सांगण्याची काही गरज नाही. जेवढा आपण नैसर्गिक ठेव तेवढंच ते छान. आता अशी परिस्थिती आली, म्हणजे जी उदाहरणं मी ऐकतोय आता आणि जी पोचतात, डायरेक्टली पोचतात, आणि जेव्हा मी रेडिओ पण ऐकतो तेव्हा पण हाच सूर असतो, हाच स्वर असतो, आणि ते पण पोचतं. तर माझा आता पुढचा एक क्वेश्चन असा आहे की, आणि मी त्याचं रेकॉर्डिंग बघत होतो की एक वर्कशॉप, आरजेचं वर्कशॉप बंड्या कंडक्ट करत होता. त्याच्यात कसं फिलिंग होतं? आय सॉ अ ह्यूजली प्राऊड फिलिंग बंड्या, अँड एक्स्ट्रीमली कॉन्फिडंट बंड्या. तर त्याच्यातले अनुभव काही असेल? बेसिकली ते आमचे एक मित्र आहेत, त्यांनी ते आयोजित केलं होतं, आणि त्यावेळेस मला वेळ थोडासा कमी मिळाला. इनफॅक्ट त्याच्या आधी काही धुरंधर लोक तिथे येऊन त्यांनी पण सेशन घेतलं होतं. आणि माझ्यासाठी ते वर्कशॉप नव्हतंच सर. फक्त काम कसं चालतं हे जे मी रोज काम करतो ना, तेच फक्त जाऊन त्यांना तिथे सांगितलं. बरं वाटलं की आपल्या एखाद्या मित्रामुळे जवळच्या आपल्याला संधी मिळते. त्यात माझे काही खऱ्या आयुष्यात घडलेले किस्से पण मी पेरले. अर्थात आता ते पेरावे लागतातच, तुम्हाला ते सांगावे लागतातच, आणि ते किस्से मी जसे घडले ना सर तसे सांगितले. मी पुन्हा एकदा सांगतो सर, मी खूप नैसर्गिक वागण्यावर, म्हणजे मला माहित नाही तुम्ही ऐकून घेताय म्हणून, पण मी अगदी नम्रतेनं सांगतो की नैसर्गिक वागण्यावरतीच माझा भर असतो. आता हे बोलावं की नाही, तुम्ही छान जॅकेट घातलेलं आहे, आणि सुरुवातीला मी तुम्हाला म्हणालो की सर मी पण जॅकेट विकेट घालू का हो, किंवा मी पण असं काही वेगळा ड्रेस घालू का, तर तुम्ही मला म्हणाल तू टी शर्ट जसा आहे तसा राहा. सो जसा आहे तसं राहण्यातच जी मजा आहे ना, सो नैसर्गिकपणे मी ते वर्कशॉप किंवा ते माझ्या मित्रांनी दिलेली संधी, त्यामुळे आमचं काम कसं चालतं हे लोकांना मला सांगण्याची संधी मिळाली. नाहीतर ना लोक म्हणतात की तुम्ही खूप बडबड करता रे, नुसतीच बडबड करतात तुम्ही, रेडिओ जॉकी काय सारखी बडबड. तर मला त्यांना त्यात ते सांगायचं आहे की भावांनो, 1 तासाभरात आमचे 4 लिंक असतात, 4 किंवा 3 लिंक असतात. एखादी लिंक जर 2.5 मिनिटं वगैरे गेली ना, तर आम्हाला उत्तर द्यावी लागतं. तुमने इतना एअर टाइम कैसे खाया. 1.5 मिनिटात तुम्हाला विषय संपवायचा असतो. जर तासाभरात 1.5 मिनिटाचा हिशेब लावला तर 6 मिनिटं आम्ही बोलतो, म्हणजे 10%. 60 मिनिटाचा विषय केला तर 6 मिनिटं बोलतो रे आम्ही तासाभरात. 5 तासाच्या शो मध्ये 30 मिनिटं बोलतो. फार तर फार 32 मिनिटं होती. तुम्ही म्हणतात आम्ही खूप बडबड करतो. असं नाहीये, आम्ही लिमिटेड बडबड करतो, पण ही बडबड जरा अर्थपूर्ण असते. सुंदर सुंदर. आता आरजे बनण्यासाठी अनेक लोकांना इच्छा आहे की अरे कसं काय बनावं, काय करावं. तर तो एक व्हिडिओ डेफिनेटली मला दिसलं की एक फॉर्मल एज्युकेशन सारखा तो बनवू शकतो किंवा बघू शकतो किंवा तो मीडियासाठी वापरता येतो. पण अशी जे आहेत ज्यांना खूप इच्छा आहे की आपण आरजे बनावं, त्यांच्यासाठी काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह मेसेज
हे करा किंवा करू नका असं काही? नाही सर, निगेटिव्ह असं काही नाही. फक्त आपण उद्या मला जर तुमच्यासारखं बनायचं असेल सर, तर मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. किंवा मला खूप मोठा उद्योगपती व्हायचा असेल तर मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. म्हणजे मला नेमकं काय करायचं आहे आणि मी ते करू शकतो की नाही याच्या आपल्याला मर्यादा माहिती पाहिजे. लोकांना फक्त रेडिओ जॉकीज दिसतात सर, पण रेडिओमध्ये रेडिओ जॉकी पलीकडे अनेक 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 लोक आहेत जे रेडिओ अगदी छान पद्धतीने चालवतात. म्हणजे प्रोड्युसर्स असतात, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स असतात, साऊंड इंजिनियर्स असतात, स्टेशन इंजिनियर असतात, आमचे सेल्स मार्केटिंगची टीम असते, प्रोग्रामिंग हेड्स असतात, क्लस्टर प्रोग्रामिंग हेड्स असतात, एपीडी असतात, असिस्टंट प्रोग्रामिंग डिरेक्टर, एपीएच, अशा बऱ्याच साऱ्या पोस्ट असतात, कॉपीरायटर्स असतात, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतात. आपण याच्यामध्ये नेमकं कुठे फिट होतो हे फार महत्वाचं. आता रेडिओ जॉकी होणं प्रत्येकाला यासाठी वाटतं की रेडिओ जॉकी त्या रेडिओ स्टेशनचा चेहरा असतो, लोक त्याला भेटायला येतात, तो रेडिओवरती बोलतो, एक वेगळं वेगळं त्याला एक ग्लॅमर किंवा वलय असतं. पण आपण हे करू शकतो का याची आपल्याला मनात खात्री पाहिजे की हे मला जमेल. आणि जर मला हे जमत असेल तर बिनधास्त जायला काही हरकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला अगदी शुद्ध भाषा वगैरे आली पाहिजे असं काही नाहीये, पण तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या शहराच्या, मी वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्ही तुमच्या शहराच्या बोलीभाषेत जरी बोलू शकलात, म्हणजे तुमच्या शहरामध्ये मॅक्सिमम लोकसंख्या जर त्या भाषेत बोलणारी असेल आणि जर ते तुम्हाला छान जमत असेल, जेणेकरून तुमचं बोलणं लोकांना भिडलं पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये. आवाजाचं काय यार, आवाज तो मी असा आवाज बदलून पण बोलू शकतो, थोडंसं त्याच्यावरती काम करता येऊ शकतं, नाही असं नाही. आणि हजरजबाबीपणा असेल किंवा धमाल मस्ती मजेवाला तुमचा ऍटिट्यूड असेल किंवा एखाद्या त्रासाकडे, दुःखाकडे, वेदनेकडे थोडंसं वेगळ्या हलक्या फुलक्या नजरेनं तुम्ही पाहू शकत असाल आणि विषय छान पद्धतीनं मांडता जर तुम्हाला येत असेल. मी खूप बडबड करतो, मला बऱ्याच वेळा ना काही आया सांगतात की अरे आमचा मुलगा ना इतकी बडबड करतोय, तुमच्याकडे रेडिओवर घेऊन जा. तर तसं नसतं, ते तसं नाही होऊ शकत. फक्त जर तो बडबड करत असेल पण छान पद्धतीनं एखादा विषय समजावून सांगू शकत असेल तर त्यांनी नक्की ट्राय करायला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात नुसतं वाक्चातुर्य पण नाहीये, फक्त आवाज पण नाहीये, पण त्याच्यासाठी लागणारी ऍटिट्यूड असं मला वाटतं की थोडीशी 2-3 ऍटिट्यूड ही महत्वाची ठरते आणि ऍबिलिटी, स्पॉन्टेनिटी तर अतिशय महत्वाची ठरते. आता मी रिसर्च कडे बघतो की वाचन आणि म्हणजे आपण जेव्हा बोलतो एवढ्या लोकांनी ऐकत असतात, तर त्याच्यासाठी लागणारी तयारी पण खूप करावी लागत असेल ना तुम्हाला? करेक्ट. म्हणजे वाचन तर आता हा काम, बेसिकली वाचन हा आवडीचा भाग आहे माझ्या आधी, त्यानंतर तो कामाचा भाग झाला. म्हणजे सतत काही ना काहीतरी वाचायचं सर. पूर्वी तर मला म्हणजे जेवताना रोजचा पेपर तर लागायचाच, पुस्तकं तर आपण चाळत असतो, ती वाचतच असतो. आता व्हॉट्सअपचा जर योग्य वापर केला तर खूप चांगले चांगले लेख त्याच्यावरती येतात, खूप चांगल्या चांगल्या कविता येतात, खूप चांगलं चांगलं कंटेंट येतं, लोक फॉरवर्ड करत असतात आणि ते आपण डोळ्याखालनं घालत असतो. काय होतं सर, याच्यातनं एक तर आपल्या मनालाही आनंद मिळतो, आपली शब्दसंपदाही वाढते, आपल्याला एखाद्या विषयाबद्दल जर कमी माहिती असेल, म्हणजे एखादा विधेयक आला असेल किंवा एखादा काही किस्सा घडला असेल किंवा एखादी काही घटना घडली असेल, बरी वाईट चांगली कुठली, म्हणजे आनंदाची कुठली, त्याच्यावरती ना कधी कधी डीप असं डिटेलिंग पण केलेलं असतं, त्याच्या वेगवेगळे कंगोरे असतात आणि ते कंगोरे ज्यावेळी आपण वाचतो कुठल्याही विषयाचे, तर आपला सुद्धा आणखीन एक वेगळा थॉट तयार होतो आणि तो प्रचलित विचारापेक्षा थोडासा वेगळा असू शकतो आणि मग आपण थोडासा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला की लोकांना तो आवडतो. सो वाचन तर पाहिजेच, म्हणजे ऑब्झर्वेशन पण खूप गरजेचं आहे. आणि मी पुन्हा एकदा तेच म्हणतो की कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडासा इतरांपेक्षा वेगळा असावा, पण मांडताना मात्र तो इतरांच्याच भाषेमध्ये, म्हणजे सगळ्यांच्याच भाषेमध्ये मांडता यावा. थोडक्यात हटकेपणा हा मूलभूत. येस येस येस, आपल्या प्रोग्रामचं नाव अगदी हटकेच ते असणं फार गरजेचं आहे. वंडरफुल. आता मी एक प्रोग्राम मी जो ऐकत होतो, स्टोरीज, गोष्टी सांगायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्या मागची थोडीशी भूमिका सांगून मी एक रिक्वेस्ट करेन की पोपटाची एक स्टोरी आहे, त्याच्यामध्ये मेसेज खूप खोल आहे. तर ते जर थोडक्यात सांगू शकला तर आपण ते आता क्लोजरच्या दृष्टीने आपण ते घेतलं तर चांगलं होईल. नाही, बेसिकली बिग स्टोरी बोर्ड नावाची कॉन्सेप्ट आता मी बिग एफएम वर सुरू केली. याच्या आधी ज्या रेडिओ चॅनलवरती मी होतो, तर त्या रेडिओ चॅनलवरती म्हणजे जवळपास 2014 साली मी बोधकथा 2 भागात सांगायला सुरुवात केली होती. त्यानंतर मी जेव्हा नवीन रेडिओ स्टेशन जॉईन केलं तिथे थोडासा गॅप आला, पण आता आम्ही ठरवलं की आपण पुन्हा एकदा
बिग स्टोरी बोर्ड नावाचं एक सेगमेंट जे आहे ते लॉन्च करूया, बंड्याचं गोष्टींचं गाव. तर रेडिओवरती पण मी रोज एखाद दुसरी कथा सांगत असतो, कधी एक कधी दोन. मग व्हिडिओ रूपात पण आपण घरी होतो, लॉकडाऊन होतं, डिजिटल लोक जरा जास्त कंझ्युम करत होते, फेसबुकवर जास्त असायचे किंवा बाकी सोशल नेटवर्किंग साईटवरती. मग आम्ही ठरवलं की आपण ते स्टोरी स्वरूपात व्हिडिओ जरा पोस्ट करूया. सुरुवातीला त्याला लोकांपर्यंत पोहोचायला थोडासा उशीर लागला, पण आता बऱ्यापैकी लोक त्याला ऐकतात, पाहतात, त्याला शेअर करतात. अपेक्षेपेक्षा जास्तही होतं. आणि मी म्हणून सगळ्यांना सांगतो की आरजे बंड हे माझं फेसबुक पेज आहे. त्यावर जाऊन तुम्ही म्हणजे असा छान गाडी विडीला माझ्या असा हात ठेवलेला फोटो आहे, ते माझं पेज आहे. हा करेक्ट. तर तुम्ही तिथे जाऊन माझं पेज लाईक करून तिथे मला फीडबॅकही देऊ शकतात आणि त्या गोष्टी पाहू शकतात. सो अलीकडेच मी ते सेगमेंट सुरू केले आणि त्याला आता चांगला रिस्पॉन्स येऊ लागलेला आहे. एक बोधकथा मी सांगत असतो, थोडीशी त्याच्यासाठी पार्श्वभूमी पण मी क्रिएट करत असतो. आता पोपटाची, हंसाची, मोराची आणि कावळ्याची ती गोष्ट आहे. खरं तर ती गोष्ट कावळ्याची आहे सर. त्याच्यामध्ये हे सगळे पक्षी इन्क्लूड आहेत. तर मला आता ती एवढी आठवते, थोडक्यात मी तुम्हाला ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. करू सर? हा नक्की, अगदी. तर ती गोष्ट अशी आहे की एक कावळा हा अतिशय मस्त मौला असतो, त्याच्या मस्तीमध्ये जगणारा असतो. त्याला जगाशी काय देणं घेणं नसतं आणि त्याला असं वाटत असतं की जगातला सगळ्यात सुखी पक्षी मी आहे, माझ्यापेक्षा सुखी दुसरं कोणीच नाही. असाच विचार करत असताना तो फिरत फिरत जातो एका तळ्याच्या काठी. त्या तळ्यामध्ये एक राजहंस, पांढरा शुभ्र राजहंस पोहत असतो. आता कावळा त्याला पाहतो, कावळ्याला कॉम्प्लेक्स येतो. कावळ्याला वाटतं की अरे हा जगातला सगळ्यात सुखी पक्षी आहे, म्हणजे इतकं सुंदर तळ आहे, पांढरा शुभ्र आहे आणि मी काळा कुळा कुळकुळीत, मला लोक हाकलून देतात, मला जवळ येऊ देत नाही, पण हा जगातला सगळ्यात सुखी पक्षी असेल, असं कावळा राजहंसाला पण म्हणतो. राजहंस त्याला असं म्हणतो की नाही रे, मलाही असं वाटत होतं की मी जगातला सगळ्यात सुखी पक्षी. राजहंसाचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. मलाही असंच वाटत होतं की मी जगातला सगळ्यात सुखी पक्षी आहे, पण मी काय जगातला सगळ्यात सुखी पक्षी नाही. जगातला सगळ्यात सुखी पक्षी आहे पोपट. कारण मला एक रंग आहे, असा तुलाही एक रंग आहे, पण पोपटाला दोन रंग आहे. म्हणजे हिरवागार त्याचा तो रंग, त्याची ती लाल चुटूक चोच, एक नंबर. तर तो जगातला सगळ्यात सुखी पक्षी. म्हणून कावळा पोपटाकडे उडत उडत जातो. मग पोपटाला शोधतो, पोपटाकडे जातो, पोपटाला म्हणतो की तू जगातला सगळ्यात सुखी पक्षी, तुझ्यापेक्षा सुखी दुसरं कोणी असूच शकत, म्हणजे तुला हिरवागार रंग आणि लाल चोच आहे. तर पोपट त्याला असं म्हणतो की मला असं वाटत होतं की मी जगातलं सगळ्यात सुखी पक्षी, पण जोपर्यंत मी मोराला भेटलो. आणि मग कावळा मोराच्या शोधात निघतो. तर तो जातो एका पक्षी संग्रहालयामध्ये, तिथे मोर असतो आणि त्या मोराच्या आसपास 150-200 लोकांची गर्दी असते, हे तोबा गर्दी. म्हणजे मग ते मोराला काहीतरी खायला दे, त्याच्याबरोबर फोटो काढ, सेल्फी काढ, गप्पा मार वगैरे वगैरे. कावळा ते सगळं ऑब्झर्व करत असतो आणि कावळ्याला वाटतं की हा किती रंगीबेरंगी पक्षी आहे, त्याला शेकडो लोक रोज भेटायला येतात, क्या बात आहे, क्या बात. मग पक्षी संग्रहालयाची वेळ संपते आणि मग ती सगळी लोक जातात, मोर एकटा असतो. कावळा उडत उडत मोराकडे जातो. मोराला म्हणतो की मयूरराज, क्या बात है, तुम्ही किती गोड दिसतात, तुम्ही किती छान दिसतात, एवढे रंग तुमच्यामध्ये आहेत, मी बघा कसा काळा कुळकुळीत, लोक मला हाकलून देतात, मला कोणी विचारत पण. तर त्याला मयूरराज असं म्हणतात की माझं हे सुंदर देखणं रूपच खऱ्या अर्थानं माझं शत्रू झालंय. माझ्या सुंदर देखण्या रूपामुळे मला असं पक्षी संग्रहालयामध्ये अडकून पडावं वाटतं आणि पडावं लागतंय खरं तर. आणि त्याच्यामुळे मी इथे आहे. मला तर कावळ्या तुझं कौतुक आहे, तू कसा अनिर्बंध सगळीकडे उडत असतो, छान सगळीकडे फिरत असतो, माझं हे रूपच खऱ्या अर्थानं माझं शत्रू झाले. आणि कावळ्याला मोराचा तो विचार पटतो आणि कावळा पुन्हा त्याच्या मूळ विचारा रूपात येतो आणि तो मूळ विचार असतो की जगातला सगळ्यात सुखी पक्षी मीच आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. इतरांच्या ताटातलं अन्न हॉटेलमध्ये आपण ज्यावेळी जातो, तर भलेही त्यांच्याकडे सँडविच असेल आणि आपल्याकडे पनीर असेल, तर आपण असं म्हणतो की नाही यार, सँडविच आज खायला पाहिजे, खूप दिवसापासून खाल्लेलं. सो आपल्या ताटातलं आपल्याला कधी चांगलं वाटत नाही, इतरांचंच आपण नेहमी पाहत असतो. सो दुःख, अडचणी, प्रॉब्लेम्स प्रत्येकाला असतात आणि ते ते प्रत्येक सुख दुःख हे बरोबर चाललेले असतात. फक्त आपण त्याच्याकडे कुठल्या नजरेनं पाहतो ते महत्वाचं आहे. ठरवूया आपण कावळा आहोत, पोपट आहोत, राजहंस आहोत की मोर आहोत. क्या बात आहे. छान सांगितली. मेन म्हणजे बोध त्याच्यातला खूप छान होता आणि थोडक्यात म्हणजे इट इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड असं म्हणतात की आपल्याला दुसऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत असं वाटतं. चांगलं आपल्या घरात असो किंवा आपल्या बिझनेस मध्ये असो किंवा कुठे असो, आपलं प्रोफेशन मला वाटतं की अरे दुसऱ्याच प्रोफेशन चांगलंय, त्याचं बरं त्याला गाडी मिळते, वॉट एव्हर. आय थिंक इट इज ग्रेट. रेडिओ जॉकी या विषयाबद्दल डेफिनेटली
जी काही उकल करून सांगितली, ज्या मागचे जे काही तंत्रज्ञान असतं, एवढे लोक त्याच्या मागे असतात, त्याच्याबद्दल अनेक अनेक आभार पंड्या. थँक्स फॉर कमिंग ऑन दिस शो अँड इट्स वंडरफुल. आता काय फिलिंग आहे? हाऊ डू यू फील? सर मी आता तेच म्हणणार होतो की बापरे बाप, रोजच मी हजारो इंटरव्ह्यूज घेतले असते सर, मी हजारो इंटरव्ह्यूज घेतले असते, पण आपला कोणीतरी इंटरव्ह्यू घेताना ही फिलिंगच लई भारी आहे. मला खरंच खूप छान वाटतंय आणि तुम्ही विचारलेले प्रश्न खरंच खूप छान होते. मला असं वाटलं की एखाद दुसरे प्रश्न मला अडचणीत आणणारे असतील, पण कुलकर्णी सर तुम्ही उडा. ऍक्च्युली मी पण माझ्या आता नवीन शिकलेल्या गोष्टी, सिन्स यू आर ऑन टू दॅट प्रोफेशन, मी सांगतो की मी जेव्हा प्रश्न विचारत असतो तेव्हा समोरच्या चेहऱ्याकडे बघत असतो आणि तो जर प्रश्न चुकला तर त्या प्रश्नाचं उत्तरच मी देतो. तर हे गम्य आहे, हे मी जर शिकलेलं आहे. मे बी समथिंग दॅट आय हॅव लर्न्ड फ्रॉम सो मेनी पीपल दॅट आय हॅव स्पोकन टू. ग्रेट. इट वॉज वंडरफुल टाइम विथ यू बंड्या. आणि हे जे प्रोफेशन आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. याच्याबद्दल डेफिनेटली आपण सांगितलं, हे चांगलं झालं. सगळ्यांकडनं अनेक अनेक शुभेच्छा. तुझ्या पर्सनल प्रोफेशनल जे काही लाईफ आहे, तुझा आवाज हा युनिक तसाच राहू देत, तुझ्यातलं बंड्या ही वृत्ती तशीच राहू देत, ती अनेक पॉप्युलर होऊ देत. आणि मी नाव म्हणेन की सिलोन किंवा दुसऱ्या कुठल्या तरी चॅनल्स वरती जाऊन वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा तुला प्रोग्राम करण्याची संधी मिळू देत, अशी ईश्वराचरणी प्रार्थना. आणि थँक्यू सर. आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. बिजनेस कोई भी हो, सक्सेस की नींव हम रखते हैं. बुलंदियों को छूने की, आपके अरमानों की उम्मीद जगाती जोत है, हर सपनों का हम स्रोत है. सही स्ट्रेटेजी, परफेक्ट डिसीजन मेकिंग और बिजनेस ग्रोथ के लिए हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर आपकी स्वप्न पूर्ति करते हैं. स्त्रोत कंसल्टेक, सिनर्जाइजिंग ट्रांसफॉर्मेशन.